नमस्कार भाविक श्रोते हो, माघ पौर्णिमेच्या या अत्यंत पवित्र पर्वावर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक अशी प्राचीन आणि चमत्कारिक कथा जिचे केवळ श्रवण केल्याने माणसाच्या जीवनातील दारिद्र्य कायमचे नष्ट होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो। ही कथा आपल्याला अशा एका काळात घेऊन जाईल जिथे ऋषीमुनींचे आश्रम, पवित्र नद्यांचे किनारे आणि देवांच्या आशीर्वादाने माणसाचे नशीब पालटत असे। जर तुमच्या आयुष्यात आर्थिक चणचण असेल, संकटे पाठ सोडत नसतील किंवा मनाला शांती लाभत नसेल तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेतील प्रत्येक शब्द तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी घेऊन येणारा आहे। चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया। प्राचीन काळी भारतवर्षाच्या दक्षिण दिशेला नर्मदा नदीच्या तीरावर एक अत्यंत घनदाट आणि शांत अरण्य होते, जिथे चहूकडे निसर्गाची उधळण पाहायला मिळत असे। आणि याच अरण्यात अनेक ऋषीमुनी आपली तपश्चर्या करत असत। याच पवित्र भूमीवर चित्ररथ नावाचा एक अतिशय विद्वान आणि सात्विक ब्राह्मण राहत होता। तो आपल्या पत्नीसोबत एका छोट्याशा कुटीमध्ये राहून भगवंताची आराधना करत असे। परंतु त्याच्या नशिबाचे चक्र असे काही फिरले होते की त्याला अन्नान्न दशा प्राप्त झाली होती। घरात खाण्यासाठी अन्नाचा दाणा नव्हता आणि अंगावर घालण्यासाठी धड कपडा नव्हता। तरीही चित्ररथ कधीच आपल्या नशिबाला दोष देत नसे। तो म्हणायचा की जे काही घडते आहे ती ईश्वराची इच्छा आहे। मात्र त्याची पत्नी सुशीला अत्यंत दुःखी असायची। तिला वाटायचे की एवढी भक्ती करूनही देव आपली परीक्षा का घेत आहे। एके दिवशी माघ महिना सुरू झाला होता आणि संपूर्ण वातावरणात एक वेगळीच पवित्रता जाणवत होती। पक्ष्यांचा चिवचिवाट आणि नदीच्या पाण्याचा खळखळाट जणू काही हरिनामाचा जप करत असल्यासारखा वाटत होता। चित्ररथाने ठरवले की या माघ महिन्यात मी कठोर व्रत करून भगवान विष्णूंची प्रसन्नता प्राप्त करीन। तो रोज पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून नर्मदा नदीच्या थंड जलात स्नान करायचा आणि ओल्या वस्त्रानिशी सूर्याची उपासना करून भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर बसून तासनतास ध्यान लावायचा। त्याच्या या भक्तीमध्ये इतकी शक्ती होती की प्रत्यक्ष निसर्गही त्याच्यासमोर नतमस्तक व्हायचा। पण दारिद्र्याचे ढग अजूनही त्याच्या डोक्यावर साचलेले होते। एके रात्री त्याच्या स्वप्नात एक दिव्य तेज प्रगट झाले आणि त्या तेजाने त्याला सांगितले की हे वत्सा, तुझी भक्ती फळाला येण्याची वेळ आली आहे। येणाऱ्या माघ पौर्णिमेला तू जर विधिवत पूजन केलेस तर तुझ्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल। चित्ररथ जागा झाला तेव्हा त्याचे शरीर घामाने डबडबलेले होते, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती। त्याने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्का बसला। त्यांनी ठरवले की कितीही संकटे आली तरी हे व्रत पूर्ण करायचेच। त्याचवेळी त्या अरण्यात एका वृद्ध संन्याशाचे आगमन झाले, ज्यांच्या चेहऱ्यावर सूर्यासारखे तेज होते आणि त्यांनी चित्ररथाच्या कुटीकडे पावले वळवली। चित्ररथाने त्या संन्याशाचे स्वागत केले आणि त्यांना बसायला चटई दिली। संन्याशाने चित्ररथाकडे पाहिले आणि हसून म्हणाले की माणसाचे भाग्य त्याच्या कर्मात दडलेले असते आणि तू आता योग्य मार्गावर आहेस। या संभाषणाने चित्ररथाला अधिक बळ मिळाले आणि त्याने माघ पौर्णिमेच्या तयारीला सुरुवात केली। त्या वृद्ध संन्याशाने चित्ररथाच्या डोळ्यात पाहिले आणि त्यांच्या मुखातून एक दैवी वाणी उमटली की बाळा, माघ पौर्णिमेचे व्रत हे केवळ उपवास नसून तो एक आत्मिक प्रवास आहे। ज्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण कलांनी फुललेला असतो त्या रात्री या पृथ्वीवर अमृताचा वर्षाव होत असतो आणि जो कोणी शुद्ध मनाने नर्मदा मैयेच्या तीरावर दीपदान करतो त्याच्या आयुष्यातील अंधकार कायमचा निघून जातो। हे ऐकून चित्ररथाचा उत्साह द्विगुणित झाला। त्याने विचारले की महाराज, ह्या व्रताची नेमकी विधी काय आहे। तेव्हा त्या संन्याशाने सांगितले की तुला माघ पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून नदीतील वाळूचे एक शिवलिंग आणि विष्णूची मूर्ती तयार करायची आहे। त्यांना पंचामृताने स्नान घालून पांघरी फुले आणि तुळशीची पाने अर्पण करायची आहेत। पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या रात्री तुला एक अखंड दिवा लावायचा आहे, जो दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत विझता कामा नये। चित्ररथाने हे सर्व लक्षपूर्वक ऐकले आणि संन्याशाच्या चरणांना स्पर्श केला। जेव्हा त्याने डोके वर केले तेव्हा तो संन्यासी तिथे नव्हता, जणू काही ते स्वतः देवाचे रूप घेऊन आले होते। आता माघ पौर्णिमेला फक्त 2 दिवस उरले होते। चित्ररथाने अरण्यातून वाळलेली लाकडे गोळा केली जेणेकरून रात्री अग्नी प्रज्वलित ठेवता येईल। त्याची पत्नी सुशीलाही मनोमन प्रार्थना करत होती की देवाने आता तरी त्यांच्यावर कृपा करावी। एकेकाळी सुशीला एका श्रीमंत व्यापाराची मुलगी होती, परंतु चित्ररथाशी विवाह केल्यावर तिने आनंदाने हे गरिबीचे जीवन स्वीकारले होते।
कारण तिला तिच्या पतीच्या ज्ञानावर आणि भक्तीवर पूर्ण विश्वास होता. त्या दिवशी अरण्यात फिरत असताना चित्ररथाला एक जुने पडके मंदिर दिसले, जे वेलींनी आणि झाडांनी वेढलेले होते. त्याने विचार केला की ह्या मंदिरातच आपण पौर्णिमेचे अनुष्ठान करावे. त्याने ते मंदिर साफ करायला सुरुवात केली. तिथे साफसफाई करत असताना त्यांना जमिनीच्या आत एक जुना धातूचा कलश दिसला, पण त्याने त्याला स्पर्श केला नाही, कारण त्याला वाटले की दुसऱ्याच्या संपत्तीवर आपला अधिकार नाही. त्याने फक्त ते ठिकाण पवित्र केले आणि घरी परतला. रात्रीच्या वेळी जंगलातील प्राण्यांचे आवाज येत होते. वाघ आणि बिबट्यांचा वावर असलेल्या त्या अरण्यात चित्ररथाला भीती वाटली नाही, कारण त्याच्या मनात केवळ भगवंताचे नाव होते. पौर्णिमेची सकाळ उजाडली आणि आकाशात एक वेगळीच लाली पसरली होती. पक्ष्यांच्या सुरावटीने वातावरण मंगलमय झाले होते. चित्ररथाने नदीत बुडी मारली आणि सूर्याला अर्घ्य दिले. त्याने मनोमन संकल्प केला की आज मी हे व्रत पूर्ण करूनच राहीन. त्याने ती वाळूची मूर्ती घडवली आणि विधिवत पूजेला सुरुवात केली. सुशीला बाजूला बसून मंत्रोच्चार करत होती. त्या दोघांच्या भक्तीने संपूर्ण अरण्य जणू काही चैतन्याने भरून गेले होते. दुपारच्या वेळी एक विचित्र घटना घडली. आकाशात ढग नसतानाही पावसाचे काही थेंब पडले, जे चंदनासारखे सुगंधित होते. हा एक शुभ संकेत होता की देव त्यांची प्रार्थना ऐकत आहेत. संध्याकाळ झाली आणि पूर्वेकडून चंद्राचे आगमन झाले. तो चंद्र इतका मोठा आणि तेजस्वी होता की संपूर्ण अरण्य दुधाळ प्रकाशात न्हाऊन निघाले होते. चित्ररथाने मंदिराच्या मध्यभागी दिवा लावला आणि अखंड नामस्मरण सुरू केले. जसा जसा वेळ जात होता तशी तशी त्याची एकाग्रता वाढत होती. त्याला आता भूक तहान कशाचीच जाणीव नव्हती. त्याचे लक्ष फक्त त्या दिव्याच्या ज्योतीवर आणि भगवंताच्या रूपावर होते. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक मंदिराच्या गाभाऱ्यातून एक अद्भुत प्रकाश बाहेर आला आणि चित्ररथाला प्रत्यक्ष लक्ष्मी मातेचे दर्शन झाले. माता लक्ष्मी कमळावर विराजमान होती आणि त्यांच्या हातातून सुवर्ण मुद्रांचा वर्षाव होत होता. पण चित्ररथाने आपले डोळे मिटून घेतले आणि म्हणाला की माते, मला हे धन नको, मला फक्त तुझे अखंड प्रेम आणि भक्ती हवी आहे. देवी त्याच्या या निस्वार्थीपणावर प्रसन्न झाली आणि तिने त्याला वरदान दिले की जो कोणी ही तुझी कथा ऐकेल त्याच्या घरात कधीही अन्नाची आणि धनाची कमतरता भासणार नाही. आणि अशा प्रकारे चित्ररथाचे नशीब पालटले. माता लक्ष्मीच्या त्या दिव्य दर्शनाने चित्ररथाचे संपूर्ण शरीर रोमांचित झाले होते. मंदिरात पसरलेला तो सुगंध कोणत्याही पृथ्वीवरील फुलाचा नव्हता, तर तो साक्षात वैकुंठातील पारिजातकाचा दरवळ होता. देवीने स्मित हास्य केले आणि तिच्या एका हाताने चित्ररथाला आशीर्वाद दिला. तेव्हा त्याच्या कुटीचे रूपांतर एका सुंदर राजवाड्यात होऊ लागले. पण चित्ररथाचे मन अजूनही त्या वाळूच्या मूर्तीमध्येच रमत होते. त्याला कळून चुकले होते की खरी संपत्ती ही बाहेर नसून आपल्या अंतरात असलेल्या ईश्वराच्या श्रद्धेत आहे. देवी अंतर्धान पावली, पण तिने जाताना त्या मंदिराच्या कोपऱ्यात एक सुवर्ण घट ठेवला होता, जो कधीही न संपणाऱ्या धान्याने भरलेला होता. सुशीला जेव्हा मंदिरात आली तेव्हा तिला आपल्या पतीच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून गदगदून आले. तिने पाहिले की ज्या ब्राह्मणाकडे कधीकाळी एक वेळच्या जेवणाची भ्रांत होती, त्याच्या शब्दाशब्दात आता सरस्वतीचा वास होता. त्या रात्री चंद्राचा प्रकाश इतका प्रखर होता की नदीचे पाणी चांदीसारखे चमकत होते. चित्ररथाने ठरवले की मिळालेले हे दान तो केवळ स्वतःसाठी वापरणार नाही. त्याने त्या अरण्यातील सर्व गरीब लोक, प्राणी आणि पक्ष्यांसाठी अन्नदानाचे सत्र सुरू केले. पाहता पाहता त्या निर्जन अरण्यात एक मोठे नगर वसले गेले. दूरदूरच्या राज्यांतून लोक चित्ररथाचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. त्या नगराचे नाव माघपूर असे पडले, कारण त्या नगरीची भरभराट माघ पौर्णिमेच्या व्रतामुळे झाली होती. एकदा एका शेजारील राज्याचा राजा, ज्याचे नाव सत्यसेन होते, तो अत्यंत गर्विष्ठ होता. त्याला जेव्हा या चमत्काराबद्दल कळाले तेव्हा त्याला वाटले की हा कोणीतरी जादूगार असावा, जो लोकांना फसवून संपत्ती मिळवत आहे. तो आपल्या मोठ्या सैन्यासह आणि घोडदळासह माघपूरच्या दिशेने निघाला. वाटेत त्याला अनेक अडथळे आले. कधी रस्ता चुकला तर कधी सैनिकांचे घोडे अचानक आजारी पडले. पण तो राजा आपल्या अहंकारात इतका बुडाला होता की त्याला हे देवाचे संकेत समजत नव्हते. शेवटी तो चित्ररथाच्या आश्रमात पोहोचला. तिथे त्याने पाहिले की एक साधारण ब्राह्मण, ज्याने फक्त एक उपरणे परिधान केले आहे, तो हजारो लोकांना प्रेमाने भोजन घालत आहे.
राजाने मोठ्या आवाजात विचारले की हे ब्राह्मणा, तुझ्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? नक्कीच तू कोणत्या तरी गुप्त धनाचा साठा शोधला असशील किंवा तू लोकांची दिशाभूल करत असशील. चित्ररथाने शांतपणे उत्तर दिले की हे राजा, ही संपत्ती माझी नाही, ही त्या जगन्माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची कृपा आहे, जी मला माघ पौर्णिमेच्या व्रताने प्राप्त झाली आहे. राजाला हे ऐकून हसू आले. त्याने आव्हान दिले की जर हे खरे असेल तर उद्याच्या उद्या माझा राजवाड्यात सोन्याचा पाऊस पाडून दाखव, नाहीतर मी तुझे हे नगर उद्ध्वस्त करीन. चित्ररथाने घाबरून न जाता फक्त डोळे मिटले आणि भगवंताचे स्मरण केले. त्याने राजाला सांगितले की राजन, चमत्कार दाखवणे हे माझे काम नाही, पण जर तुझी श्रद्धा असेल तर तू उद्या स्वतःच्या डोळ्यांनी सत्याचा अनुभव घेशील. त्या रात्री राजा आपल्या छावणीत झोपला असताना त्याला स्वप्नात यमराज दिसले, ज्यांनी त्याला त्याच्या पापांची जाणीव करून दिली आणि सांगितले की जो संतांचा अपमान करतो त्याचा विनाश अटळ असतो. राजा दचकून जागा झाला आणि त्याला आपली चूक उमजली. त्याने सकाळी उठल्या उठल्या चित्ररथाचे पाय धरले आणि क्षमा मागितली. चित्ररथाने त्याला माफ केले आणि सांगितले की खरी संपत्ती ही अहंकाराचा त्याग करण्यात आहे. राजाने सुद्धा त्याच दिवशी माघ पौर्णिमेचे व्रत करण्याचे ठरवले आणि त्याच्या राज्यातही सुखशांती नांदू लागली. राजा सत्यसेन आता पूर्णपणे बदलला होता. त्याचा अहंकार गळून पडला होता आणि त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. चित्ररथाने त्याला सांगितले की हे राजा, माघ पौर्णिमेचे हे व्रत केवळ धन मिळवण्यासाठी नाही, तर ते आत्मशुद्धीसाठी आहे. त्या दिवसापासून राजाने आपल्या राज्यात जाहीर केले की यापुढे कोणीही गरीब राहणार नाही आणि प्रत्येक माघ पौर्णिमेला राजकोषातून दीनदुबळ्यांना दान दिले जाईल. इकडे चित्ररथाच्या आश्रमात आता ऋषीमुनींची मांदियाळी जमू लागली होती. एके दिवशी वसिष्ठ ऋषींसारखे महान तपस्वी तिथे आले आणि त्यांनी चित्ररथाला सांगितले की तुझ्या या भक्तीमुळे नर्मदा नदीचा हा तट आता मुक्तिधाम म्हणून ओळखला जाईल. माघ महिन्यातील प्रत्येक दिवस हा देवांचा दिवस असतो, पण पौर्णिमेची ती रात्र साक्षात वैकुंठ पृथ्वीवर उतरण्याची वेळ असते. चित्ररथाने ऋषींच्या सांगण्यावरून तिथे एक भव्य मंदिर बांधायला सुरुवात केली. ज्या मंदिराच्या कळसावर सूर्यकिरण पडले की संपूर्ण परिसर सुवर्णमयी दिसायचा. सुशीलासुद्धा आता आश्रमात येणाऱ्या स्त्रियांना धर्माचे आणि पतिसेवेचे धडे देऊ लागली होती. एके दिवशी एक अत्यंत वृद्ध स्त्री आश्रमाच्या दारात आली. तिचे शरीर व्याधींनी जर्जर झाले होते आणि तिला चालताही येत नव्हते. तिने चित्ररथाकडे पाणी मागितले. चित्ररथाने स्वतःच्या हाताने तिला नर्मदा नदीचे पवित्र जल पाजले आणि काय आश्चर्य, ते जल प्राशन करताच त्या वृद्ध स्त्रीचे रूपांतर एका तरुण आणि तेजस्वी देवीमध्ये झाले. ती दुसरी कोणी नसून नर्मदा मैया स्वतः होती. तिने प्रगट होऊन चित्ररथाला आशीर्वाद दिला की तुझ्या हाताने जो कोणी या नदीत स्नान करून पौर्णिमेचे दीपदान करेल त्याला कधीही यमलोकाची वारी करावी लागणार नाही. त्या वृद्ध स्त्रीच्या रूपातील देवीने चित्ररथाला एक दिव्य मणी दिला, जो मणी घरामध्ये असल्यास तिथे कधीही आजारपण आणि अज्ञान येत नाही. चित्ररथाने तो मणी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात स्थापित केला. त्यामुळे त्या मंदिराचे तेज मैलोन मैल पसरू लागले. जंगलातील हिंस्र श्वापदे सुद्धा आता या आश्रमात येऊन शांतपणे बसू लागली होती. जणू काही तिथल्या वातावरणात केवळ प्रेम आणि भक्तीचाच संचार होता. चित्ररथाच्या कीर्तीची वार्ता स्वर्गाचा राजा इंद्र याच्यापर्यंत पोहोचली. इंद्राला वाटले की हा ब्राह्मण आपली सत्ता तर हिरावून घेणार नाही ना, म्हणून त्याने चित्ररथाची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्याने अरण्यात प्रचंड वादळ आणि पाऊस पाठवला, जेणेकरून चित्ररथाचे अनुष्ठान भंग पावेल. विजा कडकडू लागल्या, झाडे उन्मळून पडू लागली आणि गंगेचे पाणी वाढू लागले. पण चित्ररथ आपल्या जागेवरून हलला नाही. तो आपल्या अखंड दिव्याचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या देहाची ढाल करून उभा राहिला. त्याने भगवंताला साकडे घातले की देवा, हा दिवा विझू देऊ नकोस, कारण हा केवळ माझा दिवा नाही, तर हा लाखो भक्तांच्या श्रद्धेचा प्रकाश आहे. भगवंताने त्याची हाक ऐकली आणि सुदर्शन चक्राने त्या मंदिराचे रक्षण केले. इंद्राचा गर्व हरण झाला आणि त्याने स्वतः पृथ्वीवर येऊन चित्ररथाची क्षमा मागितली. या घटनेनंतर माघ पौर्णिमेचे महत्त्व तिन्ही लोकात गाजले आणि प्रत्येक जीव या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागला. इंद्राचा अहंकार गळून पडल्यानंतर संपूर्ण देवलोकातून चित्ररथावर पुष्पवृष्टी झाली आणि त्या पवित्र अरण्यातील प्रत्येक वृक्ष आनंदाने डोलू लागला.
चित्ररथाने पाहिले की ज्या संकटाने त्याला घेरले होते तेच संकट आता आशीर्वादात बदलले आहे. त्याने राजा सत्यसेन आणि आश्रमातील सर्व भक्तांना एकत्र बोलावले आणि सांगितले की भक्तांनो, माघ पौर्णिमेचा हा महिमा केवळ कथा नाही तर तो जगण्याचा एक मार्ग आहे. जो मनुष्य या दिवशी पहाटे स्नान करून सूर्याला अर्घ्य देतो त्याच्या शरीरातील सर्व रोग नष्ट होतात आणि जो रात्रीच्या वेळी चंद्राच्या प्रकाशात बसून विष्णू सहस्रनामाचा पाठ करतो त्याच्या बुद्धीचा विकास होतो. त्या रात्री आश्रमात एक विलक्षण शांतता पसरली होती. सर्व भक्त नदीच्या काठावर जमले होते आणि प्रत्येकाच्या हातात एक छोटासा मातीचा दिवा होता. चित्ररथाच्या सूचनेनुसार सर्वांनी एकाच वेळी ते दिवे नर्मदा नदीच्या पात्रात सोडले. पाहता पाहता ती नदी जणू काही आकाशगंगेसारखी चमकू लागली. हजारो दिवे संथपणे पाण्यावर तरंगत होते, जणू काही ते पृथ्वीवरील मानवांचे प्रतिनिधी होऊन देवाकडे सुख समृद्धीची मागणी करत होते. त्याचवेळी आकाशातून एक दिव्य विमान खाली आले आणि त्यातून गंधर्व आणि अप्सरा उतरल्या. त्यांनी भगवंताच्या गुणगानाचे गायन सुरू केले. ते संगीत इतके मधुर होते की जंगलातील हरिणे आणि मोरही थिरकू लागले. चित्ररथाने पाहिले की निसर्ग आणि ईश्वर यांच्यात आता कोणताही भेद उरला नव्हता. सुशीला पदर पसरून प्रार्थना करत होती की हे प्रभू, माझ्या पतीला मिळालेले हे ऐश्वर्य सर्वांच्या कल्याणासाठी वापरले जाऊ दे. सुशीलेच्या मनात असलेल्या या उदात्त विचारामुळे माता महालक्ष्मी पुन्हा एकदा तिथे अदृश्य रूपात प्रगट झाली आणि तिने त्या संपूर्ण परिसराला सुवर्णमयी बनवले. तिथे असलेल्या प्रत्येक दगडाचे रूपांतर मौल्यवान रत्नात झाले. पण त्या नगरातील एकाही माणसाने त्या रत्नांना हात लावला नाही, कारण त्यांना कळाले होते की खरी रत्ने तर चित्ररथाच्या चरणाशी मिळणारे ज्ञान आहे. त्याचवेळी अरण्यातून एक व्याध आला, जो वर्षानुवर्षे प्राण्यांची शिकार करून आपली उपजीविका करत होता. त्याच्या हातात धनुष्यबाण होते आणि त्याच्या चेहऱ्यावर क्रूरता होती. पण जसजसा तो आश्रमाच्या जवळ आला तसतसे त्याचे मन पालटू जागले. त्याच्या हातातील धनुष्य आपोआप जमिनीवर पडले आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तो चित्ररथाच्या पाया पडला आणि म्हणाला की महाराज, मी आजवर खूप पाप केले आहे, मला आता या नरकातून वाचवा. चित्ररथाने त्याला प्रेमाने उठवले आणि सांगितले की जो पश्चात्ताप करतो त्याचे अर्धे पाप तिथेच धुवून जाते. तू आज या माघ पौर्णिमेच्या पावन पर्वावर प्रतिज्ञा कर की यापुढे तू कोणत्याही जीवाची हत्या करणार नाहीस. त्या व्याधाने तिथेच आपली शस्त्रे नदीत विसर्जित केली आणि तो आयुष्यभरासाठी त्या मंदिराचा सेवक बनला. या घटनेने सिद्ध झाले की माघ पौर्णिमा केवळ गरिबी दूर करत नाही, तर ती माणसाच्या मनातील हिंसक विचार आणि पापांचाही नाश करते. रात्र सरत आली होती, पण चंद्राचा प्रकाश कमी होण्याऐवजी वाढतच होता. जणू काही सूर्य आणि चंद्र या दोघांचेही तेज त्या एकाच रात्री एकवटले होते. रात्रीचा तिसरा प्रहर सुरू झाला होता आणि संपूर्ण माघपूर नगरी एका दैवी धुंदीत हरवून गेली होती. चित्ररथाने पाहिले की नदीच्या पात्रातून एक अत्यंत तेजस्वी आणि धवल रंगाचा हत्ती बाहेर येत आहे. तो साक्षात इंद्राचा ऐरावत होता, ज्याच्या पाठीवर बसून स्वर्गातील देवता या भूमीला वंदन करण्यासाठी आल्या होत्या. चित्ररथाने आपल्या सर्व शिष्यांना आणि गावातील लोकांना सांगितले की आजची ही रात्र सामान्य नाही, कारण आज साक्षात श्रीहरी विष्णू क्षीरसागरातून उठून आपल्या भक्तांची काळजी घेण्यासाठी पृथ्वीवर भ्रमण करत आहेत. त्याचवेळी मंदिराच्या कळसावर एक मोठा प्रकाश झोत पडला आणि तिथून एक आकाशवाणी झाली की हे चित्ररथा, तुझ्या भक्तीने आणि या पवित्र तिथीचे फळ आज मृत्यूलोकाचे दरवाजे स्वर्गासाठी उघडले गेले आहेत. जो कोणी आजच्या दिवशी भुकेलेल्याला अन्न देईल आणि तहानलेल्याला पाणी पाजेल त्याला कोटी यज्ञांचे पुण्य प्राप्त होईल. हे ऐकताच राजा सत्यसेन याने आपल्या खजिन्याची दारे उघडली आणि प्रत्येक येणाऱ्या यात्रेकरूला सुवर्ण मुद्रा आणि वस्त्रे दान केली. पण आश्चर्याची गोष्ट अशी की राजाचा खजिना रिकामा होण्याऐवजी उलट अधिकच भरत चालला होता. तिकडे अरण्यात राहणाऱ्या एका गरीब लाकूडतोड्याने पाहिले की त्याच्या झोपडीतील मातीची भांडी आता सोन्याची झाली आहेत आणि त्याच्या घरात धान्य भरलेले आहे. त्याने धावत येऊन चित्ररथाचे पाय धरले. चित्ररथाने त्याला समजावले की हे सर्व तुझ्या पूर्व पुण्याईचे आणि या पवित्र तिथीचे फळ आहे. याच दरम्यान आकाशात सप्तर्षींचे दर्शन झाले आणि त्यांनी चित्ररथाला आशीर्वाद दिला की तुझी ही कथा युगानुयुगे गायली जाईल आणि जो कोणी या कथेचे पठण करेल त्याच्या आयुष्यातील अज्ञान आणि दारिद्र्याचा अंधकार कायमचा मिटून जाईल.
चित्ररथाने मग सर्वांना घेऊन नर्मदा नदीच्या मध्यभागी जाऊन जलाभिषेक केला. त्यावेळी नदीचे पाणी अमृतासारखे गोड झाले होते. सर्व प्राण्यांनी आणि मानवांनी ते तीर्थ प्राशन केले आणि त्यांच्या अंगातील सर्व थकवा निघून गेला. सुशीला आपल्या पतीच्या शेजारी उभी राहून देवी लक्ष्मीची आरती गाऊ लागली आणि त्या आवाजाने संपूर्ण सृष्टी मंत्रमुग्ध झाली. तेव्हाच अचानक गंधर्वांनी दुंदुभी वाजवल्या आणि आकाशातून फुलांचा पाऊस पडू लागला. जणू काही देव स्वतः या उत्सवात सहभागी झाले होते. चित्ररथाने मनोमन देवाला प्रार्थना केली की हे प्रभू, हे सुख आणि हे ऐश्वर्य सर्वांना कायम लाभू दे. कोणाच्याही घरात आधीही दुःख येऊ नये. आकाशातील तो दिव्य सोहळा पाहून चित्ररथाचे हृदय भरून आले होते आणि त्याला जाणवले की भक्तीमध्ये किती मोठे सामर्थ्य असते की प्रत्यक्ष स्वर्गही पृथ्वीवर उतरतो. रात्रीचा प्रहर पुढे सरकत असताना आकाशातील ताऱ्यांची स्थिती बदलली आणि एक दुर्मिळ योग जुळून आला, ज्याला शास्त्रामध्ये अमृत योग म्हटले जाते. या योगावर चित्ररथाने आपल्या आश्रमातील सर्व ब्राह्मणांना एकत्र केले आणि विष्णू सहस्त्रनामाचा महायज्ञ सुरू केला. अग्नीच्या ज्वाळा जेव्हा आकाशाकडे झेपावत होत्या तेव्हा त्यातून एक दैवी पुरुष प्रगट झाला, ज्याच्या हातात सोन्याची थाळी होती आणि त्या थाळीत दिव्य प्रसाद होता. तो प्रसाद म्हणजे साक्षात भगवंताचे कृपाशीर्वाद होते. चित्ररथाने तो प्रसाद सर्वांना वाटला आणि ज्या ज्या रोग्यांनी तो प्रसाद ग्रहण केला त्यांचे वर्षानुवर्षांचे आजार एका क्षणात बरे झाले. आंधळ्यांना दृष्टी मिळाली आणि मुक्यांना वाचा प्राप्त झाली. हा चमत्कार पाहून माघपूरचे नागरिक आनंदाने नाचू लागले. पण चित्ररथ अजूनही शांत होता, कारण त्याला ठाऊक होते की हे सर्व ईश्वरी मायेचे खेळ आहेत. त्याच वेळी नगराच्या वेशीवर एक अहंकारी तांत्रिक आला होता, ज्याला चित्ररथाची ही प्रसिद्धी सहन होत नव्हती. त्याने आपल्या काळ्या विद्येचा वापर करून त्या मंगल वातावरणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्याने वातावरणात धूळ आणि धूर पसरवला, जेणेकरून यज्ञकुंडातून निघणारा पवित्र सुगंध दबला जाईल. पण माघ पौर्णिमेच्या त्या पवित्र प्रकाशासमोर तांत्रिकाची ती काळी माया टिकू शकली नाही. उलट जसा त्याने मंत्र उच्चारला तसा तो स्वतःच भस्मिसात होऊ लागला. चित्ररथाला जेव्हा हे समजले तेव्हा त्याने त्या तांत्रिकासाठी सुद्धा प्रार्थना केली आणि त्याला जीवनदान दिले. चित्ररथाच्या या दयेने तो तांत्रिकही त्याचा भक्त बनला आणि त्याने आपली सर्व शक्ती लोककल्याणासाठी अर्पण केली. अशा प्रकारे शत्रूचेही मित्र बनण्याची ही रात्र होती. चंद्राने आता आपल्या शिखरावर पोहोचून संपूर्ण धरणीला आपल्या कवेत घेतले होते आणि नर्मदा नदीच्या लाटा जणू काही भगवान विष्णूंच्या पायाशी लोळण घेत होत्या. चित्ररथाने पाहिले की नदीच्या पात्रात आता कमळाची फुले उमलली आहेत, जी रात्री उमलणे अशक्य होते. पण ही फुले माघ पौर्णिमेच्या प्रभावाने उमलली होती आणि त्यातून एक मंद प्रकाश बाहेर येत होता. नर्मदा नदीच्या पात्रात उमललेली ती दिव्य कमळे पाहून सर्व लोक थक्क झाले, कारण निसर्गाच्या नियमानुसार कमळे केवळ सूर्योदयाला उमलतात. परंतु त्या माघ पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या अमृतासारख्या किरणांनी त्या फुलांना संजीवनी दिली होती. चित्ररथाने आपल्या हातांनी एक कमळ उचलले आणि ते भगवान विष्णूंच्या चरणांवर अर्पण केले. त्याच क्षणी त्या कमळाचा सुगंध संपूर्ण पंचक्रोशीत पसरला आणि तिथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मन प्रसन्न झाले. चित्ररथाने पाहिले की राजा सत्यसेन आपल्या राजमुकुटाचा त्याग करून एका सामान्य भक्ताप्रमाणे जमिनीवर बसला आहे. राजाने चित्ररथाला विचारले की हे ऋषीवर, मला सांगा की हे वैभव टिकवून ठेवण्यासाठी मी काय करावे. तेव्हा चित्ररथाने त्याला अतिशय मोलाचा उपदेश केला की राजा, वैभव हे पाण्यावरील बुडबुड्यासारखे असते. आज आहे तर उद्या नाही, पण माघ पौर्णिमेच्या दिवशी जे पुण्य तू कमावले आहेस ते तुझ्यासोबत जन्मांतरी राहील. तू तुझ्या राज्यातील प्रत्येक जलाशयाचे रक्षण कर आणि जिथे पाणी आहे तिथेच लक्ष्मीचा वास असतो हे लक्षात ठेव. त्याचवेळी अरण्यातून ऋषी दुर्वास यांचे आगमन झाले, ज्यांच्या रागाला सर्व देवही घाबरत असत. पण चित्ररथाची भक्ती पाहून ऋषी दुर्वासही शांत झाले होते. त्यांनी चित्ररथाला आशीर्वाद दिला की तुझ्या या आश्रमात जो कोणी उपाशी येईल त्याला अन्न मिळेल आणि जो कोणी दुःखी येईल त्याला सुख लाभेल. चित्ररथाने ऋषींच्या चरणांचे प्रक्षालन केले आणि त्यांना उच्च आसनावर बसवले. रात्रीचा चौथा प्रहर सुरू झाला होता, जेव्हा आकाश सर्वात जास्त शुद्ध असते. त्या काळात चित्ररथाने मौन धारण केले आणि तो ध्यानस्थ झाला. त्याला त्याच्या अंतर्नादात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा ध्वनी ऐकू येऊ लागला. जणू काही संपूर्ण ब्रह्मांड या एकाच मंत्रावर चालत आहे.
सुशीला मंदिरात दीप प्रज्वलित करत होती आणि तिला प्रत्येक दिव्याच्या ज्योतीत भगवान विष्णूंचे रूप दिसत होते. नगरातील लहान मुलेही झोपली नव्हती, कारण त्यांना त्या वातावरणात एक वेगळाच आनंद मिळत होता. माघ पौर्णिमेची ती रात्र आता हळूहळू समाप्तीकडे झुकत होती, पण त्या रात्रीने लोकांच्या जीवनात जे बदल घडवून आणले होते ते कायमस्वरूपी होते. चित्ररथाच्या चेहऱ्यावर आता एक प्रकारचे अलौकिक तेज आले होते, ज्याकडे साध्या डोळ्यांनी पाहणेही कठीण झाले होते. जणू काही तो स्वतः सूर्याचा अंश बनला होता.